नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दिवाळी स्पेशल खुसखुशीत खमंग अशी करंजी करणार आहोत। त्यासाठी मी येथे अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि या अर्धा किलो रव्यासाठी मी पाऊण वाटी मैदा घेतलेला आहे। तर हे प्रमाण अचूक आहे, यानुसार तुम्ही करंजी नक्की करून पहा। आणि त्यामध्येच आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत। मिठामुळे आपली करंजी खूप अशी टेस्टी खमंग लागते, त्यामुळे मीठ नक्की घाला। हे मीठ आहे त्यामध्ये पूर्ण पिठामध्ये छान असं आपण मिसळून घेणार आहोत। यामध्ये आपण आज मोहन म्हणून तेल असं गरम करून घेणार आहोत, छान असं कडक। आता हे तेल आपण मोहन म्हणून या पिठामध्ये ओतणार आहोत। हे मोहन घालण्याचं कारण की आपली करंजी खूप छान अशी खुसखुशीत होते। आणि आता हे छान असं पीठ हे एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याने। एक छान असं आपण आधी गरम असल्यामुळे चमच्यानेच मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हाताने आपण एक कणकीचा गोळा तयार करून घेणार आहोत। यामध्ये पाणी जसं आपल्याला हवं असेल थोडं थोडंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आहे। आणि हा गोळा असा छान असा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पिठाचा। आणि हा गोळा आपण छान असा एका जीव करून एक घट्ट गोळा मळून घेणार आहोत। हे पहा, आपला मस्त असा घट्ट गोळा बनवून तयार झालेला आहे। तर हा गोळा आपण आता रात्रभर एका पातेल्यामध्ये ठेवून देणार आहोत आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवून देणार आहोत। आणि हा गोळा आता आपण सकाळी काढणार आहोत। हे पहा, आता दुसऱ्या दिवशी आपण सकाळी हे असं पीठ झालेलं आहे। हे पीठ आता आपण मिक्सर मधून थोडं थोडं काढून घेणार आहोत। छान असा आपला रवा फुगलेला आहे। आता हे मिक्सर मधून आपण थोडं थोडं बारीक करून याचे गोळे करणार आहोत। हे आपण असं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक तुकडे करून पिठाचे बारीक करून घेणार आहोत, म्हणजे छान असा एकजीव होईल। मिक्सरला फिरवूयात आता आपण। हे पहा, मस्त असं छान असं एकजीव झालेले आपलं पीठ हे आता असंच पीठ आपण हे बाकीचं सर्व एका डिशमध्ये काढून घेऊया। खूप छान असं मिक्सरमधून काढल्यानंतर एकजीव होतं आणि चिकनपणा जो असतो तो या पिठाला खूप छान येतो, लाटी खूप छान अशी लाटता येते। त्यामुळे हे असं मिक्सरमधून थोडं थोडं करून हे सर्व पीठ आपण काढून घेऊन एक गोळा तयार करणार आहोत। हे पहा, हे असं आपलं सगळं पीठ बारीक करून झालेलं आहे। तर आपण याचा छान असा हाताने चुरून एक गोळा बनवून घेणार आहोत। हे पहा, हे छान असं आपण एका हाताने मळून घेतलेला आहे गोळा। खूप छान असा मऊसूद आपला गोळा बनवून तयार झालेला आहे। त्याला आपण तेलात हात थोडा लावणार आहोत, म्हणजे पीठ आपलं सुकणार नाही। आणि आता ह्याच्याच आपण छोटे छोटे गोळे करून करंजी बनवण्यासाठी तयार करणार आहोत गोळे। मस्त असं तिळाची करंजी तयार होते आपली, सारणाची पण तयार होते त्यामध्ये। तर चला आता बघूया त्याची प्रोसेस कशी करायची करंजी। हे अशा प्रकारे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत, म्हणजे आपली चपातीचा एक गोळा असतो त्याचे असे लांब करून घेऊन त्याचे आपण आता कट करणार आहोत चाकूने, जेणेकरून आपली करंजी लाटायसाठी आपल्याला छोटी लाटी लागते। असेच छोटे छोटे काप करून घ्यायचे गोळीचे।
आपण हे सगळ्या पिठाचे असेच आता काप करून घेणार आहोत अशा प्रकारे. त्या गोळ्यांना आपण असं तेलाचा हात लावून घेणार आहोत छोटे छोटे, जेणेकरून आपली जी छोटीशी पुरी तयार होणार आहे करंजीची ती सुकणार नाही लवकर आणि छान अशी करंजी लाटता येईल आपल्याला. हे असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचेत. तर आपण हे सगळ्याच कट केलेल्या गोळीचे छोटे छोटे असे गोळे बनवणार आहोत. तेल लावल्याने आपली वळकटी पण सुकत नाही आहे आणि छान अशी करंजी लाटता येते, चिरत नाही करंजी. आणि तेलामध्ये तर अजिबात फुटत नाही करंजी, त्यामुळे त्याला पहिलं थोडंसं तेल लावून अशा गोळ्या बनवून घ्यायच्या सर्व. हे अशा प्रकारे आपले सर्व असे गोळे बनवून तयार आहेत. आता आपण हे गोळ्यांचे छोटे छोटे अशा पुऱ्या लाटून त्यामध्ये सारण भरणार आहोत. आपण आज अशी तिळाची मस्त अशी खमंग खुसखुशीत करंजी बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे तिळाचं सारण खूप छान असं बनवून घेतलं आहे. याची पण रेसिपी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती शेअर करेन. ही रेसिपी केलेली आहे ती पण पहा. आणि आता आपण हे गोळे आहेत लाटण्यासाठी घेऊयात. त्यासाठी इथं तेल पण मी गरम करायला ठेवलेलं आहे कमी गॅसवर. तोपर्यंत आपलं तेल छान असं गरम होईल करंजी लाटेपर्यंत. तर चला आपण याची छोटे छोटे पुऱ्या लाटूया आणि करंजी तयार करूया. हे पहा, हे असं छोट्या छोट्या अशा छान अशा पुऱ्या लाटून घ्यायची आहे त्या गोळ्याच्या. आणि त्यामध्ये आपण तिळाचं सारण भरणार आहोत. तिळाचे सारण आहे त्या ठिकाणी आपण रव्याचं पण सारण भरू शकतो. दोन प्रकारे छान असे करंज्या तयार होणार आहेत आपल्या. तर बघूयात आपण. ही छान अशी लाटी तयार होते. त्या लाटीमध्ये आता आपण सारण भरणार आहोत. हे पहा किती सुंदर अशी आपली पातळ अशी छान लाटी तयार आहे. चला आता सारण भरूया. हे पहा आपली लाटी आहे. आता यामध्ये आपण सारण भरणार आहोत. ही लाटी पहिल्यांदा अशी हातामध्ये आपण एका साईडला चिमटून घ्यायची आणि त्यामध्ये हे जे सारण आहे बनवलेलं ते आपण घालणार आहोत. मस्त अशी आपली सारण पण खूप छान असं तयार झालेलं आहे गोड. आता ते अशा प्रकारे ही करंजी आहे पूर्ण बाजूनी उघडी बाजू आहे त्याची पूर्ण दाबून घ्यायची जोरात. आणि त्यामध्ये म्हणजे आपलं सारण हे तेलामध्ये बाहेर येणार नाही. आणि हीच करंजी आपण आता पळपोटवरती ठेवून पण दाबणार आहोत थोडी. हे बघा, आता ही आपण बोटाने पण छान अशी दाबून घेणार आहोत, जेणेकरून आपली करंजी फुटणार नाही आहे आणि त्यातून सारण आपलं बाहेर येणार नाही. यासाठी अशी दाबायची. आणि आपल्याकडे फिरकीचा चमचा जो असतो त्याने आपण ही छान अशी कट करून घेणार आहोत. छान असे आपले फिरकीच्या चमच्याने कट होते. हे पहा, हे छान अशी कट झालेली आहे. आणि त्याच्या जे बाजूचं असतं जे पीठ राहिलेलं ते आपण काढून हे पहा किती छान असे याला काट आलेले आहेत. ते छान अशी डिझाईन तयार होते. अशा प्रकारे आपण सर्व करंज्या बनवून घेऊयात. पहा मस्त अशा आपल्या करंजी बनवून तयार झालेले आहे. तर आपण याला तेलामध्ये छान अशा फ्राय करून घेणार आहोत, तळणार आहोत आपण करंजी. तळल्यानंतर खूप छान अशी कुरकुरीत आपली बघा तयार होणार आहे करंजी. हे तेल आहे छान असं गरम झालेलं आहे. आपण यामध्ये करंजी सोडूया. हे पहा तेल पण आपलं मस्त असं गरम झालं आहे. खूप छान अशी पुरीसारखी आपली करंजी फुलत आहे. खूप छान असे फुगत आहे. खूप खुसखुशीत होते. अशा प्रकारे जर करंजी तुम्ही पण केली ना, खूप खुसखुशीत सॉफ्ट अशी करंजी खाण्यासाठी आपली तयार होणार आहे. तेलामध्ये असं तळून घ्यायची. गुलाबी कलर येईपर्यंत तिला तळायची आहे. हे पहा अशी छान असा कलर येतो तिला. तर आपण आता या करंज्या तळून झाल्यानंतर एका डिशमध्ये काढूयात. पहा छान असं आपलं गुलाबी कलर आलेला आहे करंजीचा. आणि आपण हे काढून घेऊयात एका डिशमध्ये. बघा किती सुंदर अशी दिसत आहे आपली करंजी. आपण आता ह्या सर्व करंज्या अशा तळून घेऊन खाण्यासाठी तयार होणार आहे आपली खुसखुशीत खमंग अशी करंजी. बघा किती सुंदर अशी दिसत आहे. आणि याला तेल पण धरत नाही. तुम्ही जर अशा प्रकारे रेसिपी सेम तयार केली तर यामध्ये तेल पण दिसत नाही. पहा आपली तेलकटसुद्धा दिसत नाही करंजी. खूप छान अशी कमी तेलात तळल्यासारखी झालेली आहे. पहा आपली
मस्त अशी खमंग खुसखुशीत आणि स्वादिष्ट अशी करंजी बनवून तयार झालेली आहे. खूप खुसखुशीत सुंदर अशी करंजी आपली खाण्यासाठी तयार आहे. तिळाची करंजी आहे ही. तर अशा प्रकारे करंजी तुम्ही नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.